कोल्हापूर शहरातील 100 कोटीच्या रस्ते प्रकल्पात गंभीर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून कोल्हापुरातील सूत्रधार व सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्याचा पर्दाफाश करावा अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली। यासाठी आज ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर महापालिकेसमोर आंदोलन केले। या कामाची मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीच करावी। या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासकांनी 4 दिवसात बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसं न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे। काही वर्षापूर्वी 100 कोटीचे रस्ते कोल्हापुरात होणार, इथं मिरज के टिकटी येथे एक तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काही पुढाऱ्यांनी एक जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला। 100 कोटी रस्त्यांनी 16 रस्ते आम्ही करणार म्हणून आणि चकचकीत गुळगुळीत रस्त्यासारखे आपले रस्ते चांगले मिळणार असं कोल्हापूरकरांना अशी जाहीर केलं। कुठे आहेत रस्ते, कुठे गेले रस्ते? 16 महिने झाले तरी 65% काम पूर्ण झालं आहे आणि 100 कोटी देणार असं शासनाने सांगितलं आणि 100 कोटीपैकी आता जर माहिती घेतली आम्ही फक्त 23 कोटी शासनाला प्राप्त आपल्या महापालिकेला प्राप्त झाले आहेत। निव्वळ फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर मताच्या राजकारणासाठी ह्या सरकारने आमच्या कोल्हापूरला फसवलं आहे। ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पहिल्यापासून षडयंत्र होतं की पद्धतशीरपणे कोण ठेकेदार पाहिजे, जादा टक्केवारी आम्हाला कोण देईल, त्याची ऐपत काम करण्याची काय आहे की नाही आहे हे न बघता संबंधित ठेकेदार असा काढला की त्याच्याने जास्तीत जास्त पैसे खाता येतील। कोण आहे अक्का, कोण आहे कोल्हापूरतल्या अक्का हे सगळ्यांना माहिती आहे आणि अक्काला मदत करणारी कोण आहेत ते इथल्या अधिकारी मग चीफ ऑडिटर त्यावेळेचे असून दे, तत्कालीन नगराभियंत असून दे, स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापताय तुम्ही, कोल्हापूरचं नुकसान करताय, कोल्हापूरला फसवताय। निव्वळ कोल्हापूरकरांनी फसवणूक केलेली आहे। ह्याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, मुख्यमंत्री साहेबांनी सीआयडी चौकशी केली पाहिजे आणि कोण अक्का आणि अक्काला मदत करणारे कोण पदाधिकारी आहेत त्यांना पहिलं तुम्ही गजाआड करा, त्यांच्या गुन्हे दाखल करा आणि हा जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी काम अपूर्ण ठेवलं आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि कोल्हापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करावं अशी मी विनंती करत आहे। आंदोलनाप्रसंगी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवा सेनेचे मंजित माने, हर्षल सुर्वे, ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।